Dear Father Philip, Father Joe, Father Robin, Father Sabby, Father Bernard, आपल्या प्रेषितांचे राणे संस्थेच्या सर्व सिस्टर्स आणि माझ्या प्रिय प्रेमळ आगासकरांनो, आपणा सर्वांना हॅपी फीस्ट. आजच्या या सणाच्या, विशेष करून जुबली वर्षाच्या या सणाच्या तुम्हाला सर्वांना कौटुंबिक शुभेच्छा आणि शांतीचे आशीर्वाद. प्रिय आगासकरांनो, तुमचं आणि जमिनीचं, तुमचं आणि निसर्गाचं, तुमचं आणि झाडांचं अतूट असं नातं आहे. कदाचित भावी पिढीचं हे नातं राहील का मला माहीत नाही, परंतु ते तुमचा विचार करता नक्कीच ऑनलाईन कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, त्यांच्या आयपॅडवर किंवा पॅड्सवर ते झाडांना पाहतील आणि त्यांना आजी आजोबांची आठवण होईल. कुटुंबाचं स्पष्टीकरण करताना मला तुमच्या पुढे एका झाडाचंच रूपक ठेवायचं आहे. झाड म्हटलं की ते जमिनीपासून वर दिसतं, त्याला फळं फुलं बहरलेली असतात. आगासकरांसाठी फळांपेक्षा फुलं जास्त महत्त्वाची आहेत. मात्र आपण केवळ या झाडाची फळं आणि फुलंच पाहायची नाहीत, ते झाडच पाहायचं नाही, तर त्या जमिनीखाली जी मुळं गेली आहेत त्या मुळांना आपल्याला विसरून चालणार नाही. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हे जे रूपक आहे झाडाचं, हे आपल्या कुटुंबाचं जणू काही चित्र आहे. त्या झाडावरची फुलं म्हणजेच आपल्या कुटुंबातली मुलं. ते जे झाड आहे ते झाड म्हणजे ह्या मुलांचे पालक, मम्मी डॅडी ज्याला आता आपण म्हणतो. आणि त्या झाडांची मुळं जी जमिनीत आहेत, दिसत नाहीत, ती म्हणजे माझ्या प्रिय ज्येष्ठ आगासकरांनो, आजी आजोबा किंवा ज्येष्ठ जे आहेत हे त्या झाडाची जणू काही मुळं आहेत. आणि या मुळांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या मुळांकडे आपण पाहायला पाहिजे, त्या मुळांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून पोप फ्रान्सिस यांनी 2021 ज्येष्ठ नागरिक दिन किंवा आजी आजोबा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं. आज आपण 5वा आजी आजोबा किंवा ज्येष्ठांचा दिवस साजरा करीत आहोत. आणि पोप लिओ आपल्याला या जुबली वर्षामध्ये आपण प्रस्तावनेत ऐकल्याप्रमाणे सिराकच्या पुस्तकामधून बोध करताना आपल्याला सांगतात की तुम्ही निराश होऊ नका, आशेने जीवन जगा आणि तुम्ही आशेचे यात्रेकरू व्हावे. म्हणजेच कुटुंबातलं जे वातावरण आहे, कुटुंबातली जी परिस्थिती आहे ती बदलेल आणि त्याद्वारे आपल्याला कुटुंबामध्ये आध्यात्मिक सुखशांतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाचा घटक जरी आपल्याला दिसणारी ती टवटवीत फुलं असली तरी त्या झाडाची जी मुलं आहेत न दिसणारी, ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी अडचणीवर मात केला आणि त्या झाडाला मोठं करण्यासाठी त्या झाडाला खत पाणी दिलं, पाणी दिला आणि इतर ज्या वस्तू होत्या त्या पुरवल्या, त्या मुळांना, त्या ज्येष्ठांना, त्या आजोबांना आपण महत्त्वाचं स्थान द्यावं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण अशाच एका ख्रिस्त सभेतील ज्येष्ठ व्यक्तीचं म्हणजेच आपला आश्रयदाता संत जेम्सचा सण साजरा करीत आहोत. संत जेम्स आपल्यासाठी अशाच प्रकारे एक सुंदर असं आदर्श आहे.
प्रिय आजी आजोबांनो, तुमची भूमिका संपली नाही, तुमची भूमिका अजून चालू आहे. आणि किंबहुना या तांत्रिक युगामध्ये, या डिजिटल कल्चरमध्ये, या संगणकाच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला आणखीन प्रभावीपणे कार्य करण्याची गरज आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल, आम्ही कोण? आम्ही साधी भोळी माणसं, आम्ही कधी कॉलेजला गेले नसतील, आम्ही कधी मोठं पद किंवा हुद्दा संपादन केला नसेल, आम्ही कोणती मोठी नोकरी केली नसेल, आम्ही फुलवाले, आम्ही काय करायचं? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपला आदर्श, आपला संत जेम्स आपल्याला शिकवत आहे की तो देखील असाच साधा मच्छीमारी करणारा कोळी होता. मात्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची त्याची भेट झाली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली, तेव्हा त्याने सगळं सोडलं आणि तो प्रभूचा अनुयायी झाला. प्रभूने त्याला सांगितलं, अरे जेम्स, तू कशासाठी पुढे येत आहे, तुला ठाऊक आहे का? तेव्हा त्याने इतर प्रेषितापेक्षा अगदी उत्साहाने आणि स्वइच्छेने स्वतःहून सांगितलं, जो वधस्तंभ तुम्ही उचलणार आहात तो वधस्तंभ मी उचलायला तयार आहे. ज्या यातना तुम्ही भोगणार आहात त्याहीपेक्षा जास्त यातना भोगण्यास मी तयार आहे. मी घाबरणार नाही, मी डगमगणार नाही, मी पुढे येणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, असा आपला हा आदर्श संत जेम्स आपल्यासाठी एक प्रेरणा आहे. आपण जरी साधे असलो, आपण जरी वयाने मोठे असलो, आपण जरी शरीराने दुर्बल झालेलो असलो, तरी संत जेम्स आपल्याला सांगत आहे, घाबरू नका, भिवू नका, प्रभूचा शोध करा, प्रभूला भेटा, प्रभूचा अनुभव घ्या आणि प्रभूचा अनुभव घेतल्यानंतर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण आपल्या आश्रयदात्याचा सन्मान करीत असताना आपला आश्रयदाता आपल्या सर्वांना जणू काही आठवण करून देत आहे की आपण ख्रिस्ताचा शोध घेतला पाहिजे. ख्रिस्त आपल्याला सापडल्यानंतर त्या ख्रिस्तासाठी आपण समर्पणाची पावलं उचलली पाहिजेत. ख्रिस्त आपल्याला भेटल्यानंतर आपण ख्रिस्तासाठी, त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी त्याच्याशी विश्वासू राहिले पाहिजेत. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचं जीवन जगतो तेव्हा निश्चितच आपल्यापुढे कदाचित मोठं ध्येय नसेल. वी मे नॉट हॅव ॲम्बिशन बट वी विल हॅव अ मिशन. आपल्याकडे ध्येय नसेल पण आपल्याकडे सेवाकार्य करण्यासाठी अनेक मार्ग असतील आणि हे अनेक मार्ग जर आपण स्वीकारले तर निश्चितच आपण संत जेम्सप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मार्टरडम म्हणजेच रक्तसाक्षीत्व हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्दामधून आलेला आहे. आणि आपल्या प्रेषिताने जे रक्तसाक्षीत्व स्वीकारलं त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी ख्रिस्ताची साक्ष दिली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तोच संत आपल्या प्रत्येकाला, आपण कुटुंबातले पालक असू, आपण कुटुंबातले ज्येष्ठ असू, आपण कुटुंबातले आजी आजोबा असू, आपल्या प्रत्येकाला हा संत सांगत आहे की आपण ख्रिस्ताचे साक्षीदार असले पाहिजेत. कुठपर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार असावे? मरणापर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार संत जेम्स झालेले आहेत. आणि तोच संत आपल्या सर्वांना सांगत आहे की आपण देखील मरणापर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार झाले पाहिजेत. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज या संताचा सण साजरा करीत असताना हा संत आपल्याला आणखीन एक सुंदर असा संदेश देत आहे. संत जेम्स इज कॉल्ड द पेट्रन ऑफ पिलग्रिम्स. म्हणजे जे तीर्थयात्री आहेत त्या तीर्थयात्र्यांचा तो आश्रयदाता संत आहे. जुबली वर्षामध्ये पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला तीर्थयात्री बनण्यासाठी सांगितलेलं आहे. आशेचे तीर्थयात्री बनण्यासाठी त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपला संत
आपल्यासाठी जणू काही मध्यस्थी करतो. जेव्हा आपण यात्रेकरू होण्यासाठी पुढे येतो तेव्हा आपला संत आपल्याला प्रेरणा देतो. यात्रेकरी होणे म्हणजे काय? यात्रेकरू होण्यासाठी आपलं ध्येय काय आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यात्रेकरू हा जो आहे तो परमेश्वराचा शोध घेतो. तो परमेश्वरासाठी जीवन जगतो, परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, यात्रेकरू हा या जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटत नाही. यात्रेकरू या जगातल्या गोष्टीला प्रथम स्थान देत नाही. यात्रेकरू फक्त स्वस्थ बसून राहत नाही, तर यात्रेकरू हा प्रवासी असतो. यात्रेकरू हा परमेश्वरासाठी झपाटलेला असतो. यात्रेकरू हा परमेश्वराचा संदेश पसरविण्यासाठी पावलं उचलत असतो, यात्रा करीत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि विशेष करून ज्येष्ठांनो, आजी आजोबांनो, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला ह्याच गोष्टीविषयी बोध करायचा आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला श्रद्धेला प्रथम स्थान द्यायचं आहे. पोप लिओ आपल्या संदेशामध्ये पुढे म्हणतात, ज्येष्ठ नागरिक किंवा आजी आजोबा आर ट्रान्समिटर्स ऑफ फेथ, म्हणजेच श्रद्धेचे वाहक आहात. आणि म्हणून ही श्रद्धा जी आपल्याला प्राप्त झाली आहे त्या श्रद्धेमध्ये दृढ होऊन त्या परमेश्वराचा अनुभव घेऊन आपण दुसऱ्यांना ही श्रद्धा, विशेष करून आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना ही श्रद्धा देण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. आणि ते जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुटुंबामध्ये एक श्रद्धेची यात्रा, तीर्थयात्रा सुरू करतो. आणि ती तीर्थयात्रा मोठी व्हावी, त्या तीर्थयात्रेद्वारे तुमच्या कुटुंबातील आणि आजूबाजूच्या कुटुंबातील भाविकांना मदत व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आपण आपल्या संताचा सन्मान करतो तेव्हा त्याच्याद्वारे आपण देखील यात्रेचे किंवा तीर्थयात्रेचे जणू काही प्रेरक बनले पाहिजेत. जे अडचणीत आहेत, जे दुःखात आहेत, जे समाजामध्ये वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत पोचून जणू काही त्यांचं जीवन फुलवण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आपण श्रद्धेची यात्रा करत असतो. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की तो देवराज्य निर्माण करण्यासाठी आला आणि त्याला इंग्रजीमध्ये न्यू जेरुसलेम असं म्हणतात. न्यू जेरुसलेम म्हणजे एक कोणती ठिकाण नाही, जेरुसलेम एक ठिकाण आहे, परंतु न्यू जेरुसलेम ही एक संकल्पना आहे. ती सर्वत्र आणि सर्व ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करता येते. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी या यात्रेचा प्रवास करीत असताना, परमेश्वराला जीवनामध्ये प्रथम स्थान देत असताना, परमेश्वराचं कार्य करण्यासाठी जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपली ही कुटुंबातली परिस्थिती, आपल्या गाव परिवारातील परिस्थिती, आपल्या धर्मगामातील परिस्थिती ही आपल्याला एक नवीन येरुसलेम निर्माण करायची आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 21व्या अध्यायामध्ये याविषयी आपल्याला बोध केलेला आहे की आपण सर्वजण या नवीन येरुसलेमचे साक्षीदार झाले पाहिजेत, या नवीन येरुसलेमचे नागरिक झाले पाहिजेत. प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे की अब्राहमाने येरुसलेमच्या इस्रायल लोकांसाठी कशी परमेश्वराकडे याचना केली. सदोम आणि गमोरा या शहरावर प्रभू अरिष्ट आणणार होता, ते थांबवण्यासाठी अब्राहम परमेश्वराशी कसा झुंज देत आहे, परमेश्वराकडे तो इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करत आहे. आजी आजोबा हे कुटुंबामध्ये हे जणू काही मध्यस्थी आहेत. आपली मुलं आणि आपली नातवंड ह्यामधला हा दुवा आहे. आणि हे जे नातं आहे मुलांचं आणि नातवंडांचं, ते अधिक चांगलं करण्यासाठी, अधिक प्रभावी करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत.
परमेश्वर अरिष्ट आणणार होता, चांगल्याबरोबर वाईटांबरोबर चांगल्यांचा नाश करणार होता, म्हणून अब्राहम मध्यस्थी करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विशेष करून ज्येष्ठांनो आणि आजी आजोबांनो, आपल्याला देखील अशाच प्रकारे वाईटामुळे चांगल्यांचा नाश होऊ नये म्हणून मध्यस्थी करायची आहे. आपण एकमेकांसाठी मध्यस्थी करायची आहे. आपला आश्रयदाता संत जेम्स आपल्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करीत आहे आणि कशा प्रकारे आपण एकमेकांसाठी मध्यस्थी व्हावे अशी ख्रिस्तबा आपल्याला शिकवण देत आहे. आणि म्हणून आज आपल्या संताचा सण साजरा करीत असताना, आपल्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ आणि आजी आजोबांचा सन्मान करीत असताना आपण आपलं कुटुंब जे आहे ते परमेश्वराला सादर करूया. या जुबली वर्षामध्ये आपण निराश होऊ नये, तर आपण आशेचे यात्रेकरू व्हावे म्हणून प्रभूकडे कृपा मागूया. एकमेकांसाठी आणि कुटुंबासाठी विशेष करून एक चांगलं मध्यस्थ बनून आपण परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आणावेत म्हणून प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.